मंत्री महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, कसल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये लूट चाललेली आहे हा एक एक्झाम्पल आहे त्याचा. अध्यक्ष महोदय, ज्या जागाला लँडलॉक आहे, जागाला रस्ताच नाही, जी जागा NDZ मध्ये आहे, जी जागा CRZ मध्ये आहे, ज्या जागामध्ये पोलीस रिझर्वेशन आहे आणि जाण्याचा रस्ताच नाही आणि इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत आहेत, त्या जागामध्ये PAP करण्याचा महानगरपालिकाने निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि निर्णय घेतल्यानंतर ज्याचा ASR रेट 84,460 होता ते नंतर 1,33,670 करण्यात आला. म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त याच्यात हेही वाढ करण्यात आलेली आहे. आणि आपण उत्तरामध्ये सांगितलेलं की आपण ऑलरेडी त्याला 10% म्हणजे 470 कोटी ऑलरेडी दिलेले आहेत आणि दुसरे 470 कोटी आपण देणार आहेत. म्हणजे जागा तिकडे जायचा रस्ता नाही, त्याला त्या प्लॉटला जाण्यासाठी रस्ता महानगरपालिकेने केला, CC रोड महानगरपालिकेने केला. आणि आपण मॅक्झिमम जर आपण आपल्याला जर PAP हवे, आपण SRA कडून किती पैशामध्ये घेतोय? 15 लाखामध्ये. म्हणजे एक PAP जर आपण या मुंबई शहरामध्ये करायला गेलो तर 9 लाख त्याची हे असते आणि त्याचा प्रीमियम वगैरे पकडला तर 12 लाख मध्ये पडत आहे. आमच्या मलाडमध्ये 12-15, त्या सबब मध्ये 12-15 लाख आणि तिकडे बिल्डर जे आहेत ते 20-25 लाख मध्ये विकत आहेत. इथे आपण जे वाढवलं ते 30 लाखापासून त्याला 52 लाख केलेलं आहे. म्हणजे कशी लूट चाललेली आहे. आणि आपण आज 800 कोटीपेक्षा जास्त दिलेले आहेत. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, म्हणजे महानगरपालिकेचे पैसे तुम्ही बिल्डरला देत चाललेत, जो बिल्डर ऑलरेडी एक 2G स्कॅम मध्ये आरोपी होता, त्या फॉर्मला तुम्ही पैसे सर सकट देत चालले महानगरपालिकेचे. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण हे पैसे जेव्हा दिलं तर आपण जे आहेत ते एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट क्लायमेटची NOC याच्यात आलेली आहे का? आपण जेव्हा हे पैसे दिले तर आपण यांचा प्लॅन अप्रूव्ह करून घेतले काय? आणि नाही घेतलं असेल तर आपण या दोन्ही संदर्भामध्ये म्हणजे खालपासून वरपर्यंत 1000 कोटी दिले आणि 200 कोटीपेक्षा जास्त रस्ता आपण करून दिले, तर आपण या SIT ची इन्क्वायरी करणार का? हा माझा 3 प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्य अस्लम शेख जींनी हे जी आता लक्षवेधी लावलेली अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये प्राथमिक जेव्हा बघितलं असता अध्यक्ष महोदय की 23 एप्रिलला आपण हा जो IGRने आपल्याला रेट हा निश्चित करून दिला. आता IGRने रेट म्हणजे मला जे ब्रीफिंग सांगितलं त्याच्यामध्ये की IGRने जो रेट निश्चित करून दिला तो शेजारचा भूखंडाचा रेट निश्चित करून त्यांनी ह्या भूखंडाला तो दर लावलेला अध्यक्ष महोदय. आता सदस्यांनी एक इथे लक्षवेधीमध्ये नाहीये पण त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की ही लँड फॉरेस्टची NOC घ्यायची गरज आहे त्याच्यामध्ये, तर ती फॉरेस्ट ते सदस्यांनी आता निदर्शनास आणून दिले अध्यक्ष महोदय. त्या संबंधीचं आता माझ्याकडे काही माहिती नाही अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय की ही लँड हँडओव्हर केली BMC ला आणि लँड हँडओव्हर केल्यानंतर त्याच्यावर 100%चा TDR आणि सदस्य म्हणतात तसे 470 कोटी त्याला दिले. आता जेव्हा आम्ही तपासला असता अध्यक्ष महोदय आता ब्रीफिंग घेताना तर ही बाब नजरेस आली अध्यक्ष महोदय की आपण शासनाने त्यांना TDR पण दिलाय, आपण त्यांना क्रेडिट नोट पण दिली अध्यक्ष महोदय, पण अजूनही या डेव्हलपरनी त्या जागेवरचा प्लॅन पण सबमिट केलेला नाही अध्यक्ष महोदय. ही वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीनुसार आता सदस्यांनी जे शंका उपस्थित केली की आपण मग त्यांना क्रेडिट नोट का दिली, तर त्याच्यामध्ये जे अग्रीमेंट महानगरपालिकेने त्यांच्याबरोबर केले तर त्याच्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या की आपण हे सगळं त्याला द्यायचंय. पण त्याच्यामध्ये त्या अग्रीमेंटमध्ये अध्यक्ष महोदय हे नमूद नाहीये की त्यांनी ते बांधकाम कधी करायचे. तर त्यामुळे अग्रीमेंट नुसार जर बघितलं तर आपण जे काही दिलंय ते योग्य केलेलं आहे. पण जर वस्तुस्थिती बघितली असता जर आपण आज एवढं पैसे त्याला दिले, तेवढा क्रेडिट नोट दिले, आपण त्याला एवढा TDR दिलाय आणि त्यांनी प्लॅन पण सबमिट नाही केला, ही अनियमितता ह्याच्यामध्ये झालेली अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे अध्यक्ष महोदय हे थोडं तपासून घेऊन मी चौकशी करून सांग. 1 मिनिट सागर साहेब, देतो तुम्हाला देतो. असलम देत आहे. असलम बरं घेऊ दे.
द्या, बोला करू द्या, असलम भाई करू. बोला. तुम्ही 850 कोटीपेक्षा जास्त पैसे देऊन टाकले. तुम्ही स्वतःचा प्लान म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी कोण आहे? बीएमसीच आहे ना. बीएमसी पैसे देताना बीएमसी प्लॅन अप्रूव्ह करून घेणार नाही का? योगेशजी 1000 कोटी दिले आणि आपण प्लॅन पण करून घेतलं नाही. आपल्या मतदारसंघामध्ये सीओडीचा आपल्याला 10-10, 15-15 वर्ष आपल्या प्लॅनिंग होत नाही. बिल्डिंग पडायला लागलेली आहे. आणि तुम्ही मला एक सांगा, पीएपी तयार कशी होणार? 1000 कोटी दिले, त्यांची एनओसी एन्व्हायरमेंटची नाही आली तर 20 वर्ष आपण त्यांना पैसे देऊन बसायचं का? या पैसे देण्याच्या आधी प्लॅनिंग अप्रूव्ह करायची जबाबदारी महानगरपालिकाची होती. तर महानगरपालिकाचे आयुक्त आणि डीपी वगैरे जे आहे त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का? एसआयटी लावणार का? किंवा प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरी चे खाली तुम्ही एक कमिटी स्थापित करून याची इन्क्वायरी झाली पाहिजे. या दोन पेक्षा तुम्ही एक सांगा आता. अध्यक्ष महोदय, खरं तर हा मुद्दा गंभीर आहे. आपण परवा पण पीएपीच्या संदर्भामध्ये ह्या सभागृहामध्ये एक लक्षवेधी येऊन गेली आणि आपण त्याच्या संबंधीची चौकशी लावलेली आहे असलमजी. तर आपण 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 हा जो प्रकरण आहे हा त्याच्यामध्ये आपण आपण एसीएस कडनं आपण या प्रकरणाची चौकशी करू अध्यक्ष महोदय. ठीक. एसीएस कडनं आपण चीफ सेक्रेटरी कडनं आपण ह्या प्रकरणाची चौकशी करू अध्यक्ष महोदय. आणि ठीक आहे मुर्जीभाई, मुर्जी काका. आप अभी अंदर ही थोड़ा लंबा है, मेरे एकदम बाजू में, एक वीत पे. ठीक आहे. अध्यक्ष बोला. महोदय, सन्मान्य सदस्य असलम शेख यांनी हा जो मुद्दा उपस्थित किया अतिशय गंभीर मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, अग्रीमेंटच्या ज्या लॅप्सिस आहेत माननीय मंत्री महोदय, ते जाणून बुजून ठेवण्यात आलेले लॅप्सिस आहेत. हे कन्व्हिनियंटली डेव्हलपर्सला सगळ्या प्रकारे सुविधा मिळेल, मग त्याचे सर्वे नंबर बदलणे, रिझर्वेशनच्या संदर्भामधले वेगळे निर्णय करणे, तिथे आपण 50 मीटर असलेल्या जागेवरती जिथे मॅनग्रोव्ह आहे तिथे अध्यक्ष महोदय आपण काही कार्य करू देत नाहीत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून. याला लागून मॅनग्रोव्ह आहेत आणि अध्यक्ष महोदय हे तर मॅनग्रोव्हच होते, कारण माझा जन्म झालाय तिकडे, माझे कारखाने तिथे अध्यक्ष महाराज, त्याला लागून 50-100 मीटरच्या अंतरावर. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण एसीएसच्या माध्यमातून चौकशी करा, म्हणजे मामांच्या घरी जेवण आणि आई वाढायला अशी परिस्थिती व्हायला नको. ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी जे कोणी असेल ते आणि न्यायिक तपास केली पाहिजे. आणि त्या समितीमध्ये प्रश्न घ्या. माझी तो मागणी आहे, हायकोर्टच्या रिटायर्ड जजच्या माध्यमातून तपास करा. म्हणजे हा छोटा प्रकरण नाही आहे. ही फेवर अगोदर केली होती आपण दैसरमध्ये मनीषाताईंच्या एरियामध्ये. 350 कोटी रुपये डेव्हलपर्सला दिले झोपडपट्टी असलेल्या विभागामध्ये, 350 कोटी रुपये एन्क्रोचमेंट असलेल्या विभागामध्ये. प्रश्न घ्या. महापालिकेचे सांगू दे ना अध्यक्ष महाराज, प्रश्न घ्या हे ना. इथे बसलेल्यांना कळेल ना की त्यांचे पाप इथे विधानसभामध्ये बोलले जातात. त्यांचे पाप उचकारायला इथे जागा आहे, त्यांचे पाप उच्चारायला जिथे जागा आहेत अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण हायकोर्टच्या रिटायर्ड जजच्या माध्यमातून आणि त्यातच एसीएस ला जोडा आपण आणि ही समिती करा एक. आणि तिथपर्यंत हा पूर्ण प्रोजेक्टला कुठल्याही प्रकारची चालना याचा पुढे मिळणार नाही, तशा आपण स्टे देण्याची आवश्यकता आहे, तरच हा काम होणार, अन्यथा होणार नाही. अध्यक्ष महोदय, 880 कोटी रुपये देऊन मंत्री टाकले, महोदय, 850 कोटी रुपये देऊन टाकले अध्यक्ष महाराज. मंत्री महोदय, आणि अध्यक्ष महाराज आपण पोलीस रिझर्वेशन असो, सर्वे नंबरची बदल असो, इको सेन्सिटिव्ह झोन असो, मॅनग्रोव्ह असो, त्याला इन्फ्रास्ट्रक्चरची सगळी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून देणं असो, अध्यक्ष महोदय आजपर्यंत प्लॅन सबमिट झाला नाही. याचा अर्थ काय अध्यक्ष महाराज? आणि म्हणून आपण त्याच्यावरती तातडीने स्टे द्या, त्याला एक हायकोर्टच्या एक रिटायर्ड जजच्या माध्यमातून ठीक आहे, मंत्री महोदय. करा, मंत्री त्याला महोदय, एसीएस ला जोडा अध्यक्ष महाराज. मंत्री महोदय निवेदन करा. आपल्या हातामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, क्रेडिट नोटच्या संदर्भामध्ये मी ब्रीफिंग घेतानाच हे आदेश दिले होते की क्रेडिट नोट त्यांनी कुठे खर्च केली आणि काय त्याचा अहवाल पण द्यावा म्हणून. अध्यक्ष महोदय, आपण एसीएसच्या ह्याच्यामध्ये ही चौकशी अध्यक्ष महोदय करू, जसं आता योगेशजींनी पण सुचवलं. तर ह्याच्या संबंधी जे पण आहे महानगरपालिका ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही पुढची कारवाई करणार नाही जोपर्यंत एसीएसचा रिपोर्ट येणार नाही. अध्यक्ष ठीक आहे मुर्जी काका बोला.